जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आणि आम्ही ब्लॉग स्टार्ट केलेला आहे सकाळी 8 वाजता। लवकर उठलोत आणि नानू पण लवकर उठली, खूप सारी सकाळी 7:30लाच उठवली आहे। आणि आजचा दिवस काय असणार आहे, आजच्या दिवशी अजून एक मजा असणार आहे, तुम्हाला कळेल पुढे। शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा। आणि फाल्गुनी कुठे बघूया। फाल्गुनीची डेली रुटीन जी आहे देवपूजा ही पहिले करत बसली। कधी आम्ही करतो, कधी पप्पा करतात, कधी आई करते, जो असेल। पण मोस्ट प्रॉब्ली तुझीच ड्युटी होते, कारण की पप्पा आई असल्या घरी असल्यापासून आई करतात। सो हे आमचं पहिल्यापासूनचं मंदिर आहे इकडे, जे खाली आहे ते पण आहे। आता इथून खाली जाणार ना? करून आली फास्ट आहे। मोस्टली पप्पा आई पहिले मी करायची, त्याच्या आधी मी करायचो, त्याच्या आधी मी करायचो। आई आता घरी असतात सकाळी, तर आई करतात। हिला घ्यायचं आता। सो आजच्या ब्रेकफास्ट मध्ये उत्तप्पा, मेदूवडा, इडली सांबार। आणि इकडे फाल्गुनींनी सकाळी मस्त रेडी केलेले आहेत आळूवडी। आणि हे काय? खिचडी। हा, वेजच्या दिवशी खिचडी बस झालं बाबा। अजून काय काय आज पंचपक्वान काय? आज खूप दिवसापासून आईने ना मस्त हे आणलं, दुधी। आम्हाला 4 दिवस खावाच नव्हता मिळाला, आता फायनली मिळाला। आता दुधी हलवा बनवायचा। हे पण मला पाहिजे, दुपारच्या जेवणाला मिळेल का? मिळेल नाही तो त्याला आता मिळेल ना, पण थोडं रेसिपी हे झालं ना। बरं, मला आवडतं, माझी आवडती गोष्ट आहे ही। तुम्ही पण कधी जर तुमच्या घरी आळूवडी केली ना, मला तुझी आवडती गोष्ट आहे, पण मी दादा आवडतो त्या पद्धतीचं बनवणं। दादा इथे नाही तरी पण त्या पद्धतीने घेऊन जायचं ना आपण घेऊन। सो दादाला, मला आणि वहिनीला, आम्हाला ना थोडस असं ते आंबट गोडवाला आवडतो, सो आम्ही त्या पद्धतीचं बनवलेलं आहे। जास्त मिळालं नाही रे, सकाळी थोडेसे होते त्या मिळाले, मी पण ते पण म्हणजे थांबवलं मी भाजीवालीला ना, आणि तुम्ही तुमच्या पद्धतीचं। पण तू खाशी। हे बघ फाल्गुनी, तिकडे एवढं आहे तरी इथे ठेवते आई। तुला कसं माहितीये हे सगळं इथे ठेवते? हा नानू, एवढं सगळं नाही घ्यायचं, तुला दिलं आईनी प्लेट मध्ये। चल ये इकडे, चला 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 चला, बाय बाय करा, बाय बाय। हा बाय बाय। हा हे तुला दिलंय ना आईने इथे प्लेट मध्ये, हे बघ हे खा। ओके ओके ओके, इट दिस। हे बघा नानूने किती कचरा करून ठेवलाय, एवढा सगळा पसारा काढून ठेवला। आणि जाते सारखी फाल्गुनीकडे। कशाला फाल्गुनीकडे जाते? चल, तुला जेवायला पण नको ना। चल चल, 10 पैकी 10 मार्क देईल तुला। चांगली झाली तर मला आवडलं तर। म्हणजे फर्स्ट टाइम ट्राय करते। फर्स्ट टाइम करते? काय असते? येस, छान। कलर ना टाकलास ना, बरं झालं, मला नाही आवडत कलर। नाही कलर टाकतात, पण मला नाही आवडत कलर, बरं नाही टाकलास। टेस्ट बघूया आता, रिव्ह्यू
छान आहे. थोडंसं सुकव फक्त अजून. ड्राय करू ना. हा थोडंसं ड्राय कर. छान आहे, टेस्ट छान आहे. जास्त गोड पण नाही आणि काय म्हणतात त्याला पुचट पण नाही. बरोबर आहे ना. ड्राय कर थोडंसं. सो फायनली निघालेलो आहोत गावामध्ये आणि झटपट तयारी केली आहे. झटपट निर्णय घेतला की जायचं गावामध्ये. पप्पा गावातच आहेत ऑलरेडी आणि बस विकेंड आले तर त्यामुळे गावात जायचं आणि मजा करायची. गाडी फुल पॅक आहे, म्हणजे डिक्कीमध्ये एवढा सामान आहे की बस रे बस, संपलंय. फुल पॅक झालेली आहे. नाण्या ए नाण्या नाण्या राहू दे. आणि गावामध्ये खूप थंडी आहे त्यामुळे आम्ही नानूला इथूनच जॅकेट घालून घेतलं. सो फायनली पोचलेलो आहोत गंगूबाबू संकुळ. दादाची गाडी इकडेच आहे, आपणची पण गाडी तिकडे लागली. आले उतलं का ले तू? काय ले सोनू? आली बिनकामी आलेली आमच्या इथली बिनकामी. बिनकामी भरपूर बॅग अख्खी भरली आहे. मेरे सामने वाली खिड़की में एक ऋषभ रहता है. मग गावाले ओ गावाले. अरे हाय लोक नाही करत. काय बोलू गावाले. अरे बापले शावडू. हे माझं शावडू रे शावडू रे शावडू रे. कुठे शावीला हॅलो केलंस? बड्डी घे रे. लाजते का शावी? झोपेतच आहे दुपार. आणि दिलेला एक दिवशी मला दुपारी पाहिजे तर आळूवड्या दिला नाही बोलते. चेतनाला दिल्याशिवाय मी कोणाला देणार नाही. जोक का मला जोक नाही, खरंच भूक लागली. काय जेवायला? याला आळूवड्या तळा, भूक लागली. काय आमचे बंधू रोशनजी दुर्गे आले. बापले किती माणसं आलीत. घडी बघा. आले शालवी. आले माझी शालवी. बाबूले शालू. ए शालवी. कोण आहे ती बघू. फ्रीज मध्ये बसून जेवायची इच्छा झाली वाटतं आज. फ्रीज मध्ये बसून का? मॅग्नेट खूप आवडतो ना. मॅग्नेट खूप आवडतो. आमच्या प्रकाश स्वतःतील आता बॅडमिंटनच्या मॅचेस चालू होतील. त्याच्या अध्यक्ष आहेत आमच्या चिवताई दुर्गे. आणि हाय गाईज बोल. हाय गाईज. ए उचलू नको तिला. लहान पोरं कुठे गेलेले. ए नानूचा अवतार बघ. सो वरच्या घरात आलोय. पहिले रोबो सेटला चालू करतो, म्हणजे तो त्याचं काम करत बसेल रात्रभर. आणि ह्या घरात काय नाही. ह्या घरात असंच एवढंच सगळं. किचन, वॉशिंग मशीन येते, वॉशरूम आणि आमचा बेड. आणि हा आमचा कबड. आजपासून कबड आहे आम्हाला. आणि ही एवढीशीच उघडली आहे मी, फक्त फॅन पण नाही लावला. एवढी थंडी आहे इथे, एवढी थंडी आहे. बस रे बस. फॅन पण लावायची हिंमत नाही आहे.
आणि घरी AC लावल्याशिवाय झोप येत नाही. विचित्र काम आहे. आता मी जातो खाली थोडंसं. हे सगळे बसलेत आमचे मंडळी. ॲक्च्युली बॅडमिंटन खेळत होते पण मी पप्पांबरोबर थोडंसं डिस्कशन करत होतो म्हणून गेलो नाही. पण आता जातोय. आणि आमच्या कट्ट्यावर बसलेले आहेत. हिमालयात आलेली आहे आमची नानी आज. हिमालयात. रोशन शेठ घाबरत तरी मला लोक काय कळत नाही. ये कुकू कुकू ये. सो ही इथे उभी आहे आणि वरून बॉल फेकते. घे. आता बघा तिथून ती बॉल फेकेल. कुकू ए कुकू कुठे कुकू कुठे कुकू कुठे. सो मस्त मस्ती करून आलो. म्हणजे बॅडमिंटन खेळत होतो तिथे खेळत बसलो आणि नानू वरून बॉल फेकते आणि मी नानू बरोबर ती पण मस्ती केली. झोपली एवढी दिवसभर. आज उपवास होता आमचा. काय माहिती आज काय वार आहे. शनिवार आहे पण शनिवारचा उपवास. दिवसभर जेवली नाही. फक्त आत्ता जेवली ना संध्याकाळी. हा मग तेच म्हणतोय एक टाइम उपवास होता. संध्याकाळी जेवली मस्त. आणि इकडे आल्यानंतर एवढी खुश झाली की सावीला भेटली आणि सगळी एवढी पब्लिक बघितली तर अजून खुश झाली. दादा परत चेतना एवढा दिवस तिला भेटत नव्हते तर आता तिला असं वाटलं की हा आता आपण आता फ्री होत. तर इकडे येऊन फुल मस्ती. एवढ्या थंडीमध्ये पण फुल मस्ती. इकडे जा तिकडे जा. नशीब आम्ही तिला ते फुल कपडे घातलेले आणि सावी स्लीवलेसवर का आता इकडचं क्लायमेट सूट झालंय दादा बोलतो तिला. पण ठीक आहे. जसे की तुम्हाला माहिती आहे आपण एक ट्रिप काढली आहे. कोणी हॅपी ट्रिप्स बाय अभुनी अँड नव्यांजल. सो खूप साऱ्या बुकिंग्स झालेल्या पण आहेत पण जेवढ्या आपल्याला रिक्वायरमेंट आहे त्याच्या थोडेसे सीट बाकी आहेत. सो आणि त्याच्यानंतर मे बी एअरफेअर चेंजेस होतील किंवा काही होईल. सो तुम्ही जर सीट अजून पण बुक केली नसेल तर इकडे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसत असेल त्याच्यावर जाऊन क्लिक करा आणि तुमची पण सीट रिझर्व करा. आमच्याबरोबर एक ट्रिप करून बघा आणि मजा येणार आहे. खूप सारे लोक आहेत जे बोलतात की नाही आम्हाला यायचं आणि ऑलमोस्ट त्यांनी बुकिंग पण झालेली आहे काही लोकांची. आणि बुकिंगसाठी आपल्याला फुल अमाऊंट भरायची नाही. खूप लोकांची क्वेरी आहे की सोलो आलं तर चालेल का किंवा फॅमिली पॅरेंट्सला घेऊन असेल चालेल का. कारण आपली तर ट्रिप ही पूर्ण फॅमिली टूर आहे त्यामुळे पॅरेंट्सला घेऊन आलं तरी चालेल सोलो आलं तरी चालेल. आणि बुकिंगसाठी फुल अमाऊंट नाही पे करायची आहे तुम्हाला. सो तुम्ही व्हॉट्सॲपवर इकडे जाऊन एन्क्वायरी करा. सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल तिकडे आणि बुक करा जाऊन लवकरात लवकर. सो जायचं आहे फेब्रुवारीला. आणि ज्यावेळेस बुकिंग कराल त्यावेळेस तुम्ही नक्की हे विचारायला विसरू नका की सांगायला विसरू नका की तुमच्याबरोबर किड्स किती आहेत आणि इन्फॅन्ट किती आहेत. म्हणजे 2 वर्षाखालची बेबी किती आहेत. कारण की त्यांच्यासाठी पण 2 वर्षाच्या खाली जे बेबी आहेत त्यांच्यासाठी काही चार्जेस नाही आहेत. फक्त जे नॉमिनल आपले एअरफेअर सर्व्हिस चार्ज आहे तेवढंच लागतं. काही लोकांना अजून ह्या गोष्टी माहीत नसतील मे बी. सो बेबीसाठी काही चार्जेस नाही आहेत. तुम्हाला ह्या नंबरवर सगळ्या इन्फॉर्मेशन पण मिळेल आणि बुकिंगसुद्धा तिकडेच करायला मिळेल. सो गावात आलोय. गावातले ब्लॉग आता बघायला विसरू नका. खूप मजा येणार आहे. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका कारण की उद्या आम्ही सगळे कझिन्स एकत्र येणार आहोत आणि मजा करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला उद्या फार्म हाऊसवर घेऊन जातो. दादांनी फार्म हाऊसवर थोडंसं त्याचा कायापालट केलेला आहे. थोडेफार चेंजेस करायचे आहेत आता आम्हाला फार्म हाऊसवर. ते पण करायचं आहे. सो तुम्ही उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांनी हसत राहा खेळत राहा आणि मजेत राहा. बाय. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्या
सगळेच बनले अब